नमस्कार मंडळी. या आधीच्या भागात आपण भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचे 1 ते 37 श्लोक पाहिले, त्यांचं अर्थासह वाचन केलं. अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. आता आपण या अध्यायाचा सारांश पाहूया मंडळी. भगवद्गीतेचा 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग या नावाने ओळखला जातो, ज्यात श्रीकृष्ण अर्जुनाला परम ज्ञान देतात की तेच सर्व विश्वाचे मूळ आहेत. सर्व भूते त्यांच्यातच लीन होतात आणि तेच पुन्हा निर्माण करतात, तरीही ते कर्मांनी बांधले जात नाहीत. जो कोणी अनन्य भावाने त्यांची भक्ती करतो त्याला ते मोक्ष देतात. अगदी स्त्रिया, शूद्र आणि पापातून जन्मलेले लोकही फक्त निष्काम भक्ती आणि समर्पण महत्त्वाचे आहे, असा संदेश या अध्यायात आहे. या अध्यायाचे मुख्य मुद्दे पाहूया. ज्ञानाची श्रेष्ठता. श्रीकृष्ण अर्जुनाला हे अत्यंत गोपनीय आणि पवित्र ज्ञान देत आहेत, जे समजून घेतल्यावर मनुष्य संसारातून मुक्त होतो. हे ज्ञान म्हणजे राजविद्या, सर्व विद्यांचा राजा, आणि राजगुह्य, सर्व गुह्यांचा राजा आहे. ईश्वराचे विश्वरूप. सर्व भूत प्राणी प्रकृतीत लीन होतात आणि पुन्हा निर्माण होतात, पण हे सर्व ईश्वराच्या योगाने घडते. ईश्वराला कर्माचे बंधन लागत नाही, कारण तो त्यात आसक्त नसतो. तोच या जगाचा आधार आणि चालक आहे. मूढ लोक आणि भक्त. जे मूर्ख लोक ईश्वराला मनुष्य रूपामध्ये पाहून सामान्य मानतात ते चुकीचे आहेत, परंतु जे ज्ञानी आणि महात्मे लोक ईश्वराचे दैवी स्वरूप ओळखतात ते त्याची उपासना करतात. भक्तीचा महिमा. जे महान आत्मज्ञानी लोक ईश्वराची स्तुती, ध्यान आणि भक्ती करतात तेच खरे भक्त आहेत. ईश्वरच पिता, माता, धाता, पितामह आहे. तोच सृष्टी, स्थिती आणि लय करतो. ईश्वरच सूर्य, चंद्र, पर्जन्य आणि अमृत आहे. कर्म आणि फळ. जे लोक कर्मकांडांमध्ये रमतात आणि स्वर्ग मिळवतात ते पुण्यक्षय झाल्यावर पुन्हा या मर्त्य लोकात येतात. पण जे अनन्य भावाने ईश्वराचे चिंतन करतात त्यांचा योगक्षेम म्हणजेच सुरक्षा आणि लाभ ईश्वर स्वतः पाहतो. सर्वांसाठी मोक्ष. जरी एखादा अत्यंत दुराचारी असला तरी तो अनन्य भावाने भजतो तर त्याला साधू मानावे. इतर शूद्र म्हणा किंवा पापयोनीचे लोकही ईश्वराला शरण आल्यास परमगतीला प्राप्त होतात. निष्कर्ष आणि आवाहन. नाशवंत आणि दुःखी या जगात जन्म घेऊन ईश्वराची भक्ती करणेच श्रेष्ठ आहे. म्हणून माझ्यात मन लाव, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर, आणि अशा प्रकारे आत्म्याला माझ्याशी जोडून तू मलाच प्राप्त होशील, असे ज्ञान श्रीकृष्णांनी अर्जुनाला या अध्यायात दिले मंडळी. तेव्हा मंडळी आज आपला 9वा अध्याय संपूर्ण झालेला आहे. ओम नमो भगवते वासुदेवा.